स्मार्ट मीटर विरोधात मिरजेत शिवसेना उभाटाकडून निवेदन। स्मार्ट मीटर काढून जुने मीटर न बसवल्यास शिवसेना पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा। मिरज शहरात स्मार्ट मीटर बसवण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाली आहे। शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख विशाल सिंह राजपूत यांनी महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे। स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना जादा वीज बिलाचा भार सहन करावा लागणार असल्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली असल्याचे या निवेदनात म्हटले आहे। मिरज शहर आणि ग्रामीण भागात सध्या स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे, मात्र या मीटरमुळे सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक फटका बसू शकतो असा आरोप शिवसेना युवासेना नेते पैलवान कुबेर सिंग राजपूत यांनी केलाय। जुन्या मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी नागरिकांना विश्वासात घ्यावे, तसेच सुरू असलेली प्रक्रिया तात्काळ थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे। याबाबत महावितरण प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेनेने दिला आहे। यावेळी युवा सेना शहर प्रमुख कुबेर सिंग राजपूत, शिवसेना मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर, तालुका प्रमुख विश्वास कांबळे, उपतालुका प्रमुख दीपक पाटील, शहर संघटक असलमभाई, मिरज शहर उपसमन्वयक फिरोजभाई मुल्ला, उपशहर प्रमुख सूरज डवरे, ओमकार कदम, प्रथमेश यमगर यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते। आज शिवसेना मिरज शहर व मिरज तालुक्याच्या वतीने आज आम्ही MSCB येथे निवेदन देण्यासाठी आलो होतो। निवेदनाचा विषय असा होता की मिरज शहर व ग्रामीण भागामध्ये MSCB मार्फत ग्राहकांना कोणत्याही प्रकारची अधिसूचना न देता MSCBनं स्मार्ट मीटर बसवण्याचे जे कारस्थान रचलेलं आहे, यामध्ये गोरगरीब जनतेचं नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे। बिलं एकदम वाढून येत आहेत। झारीबाग अष्टविनायक नगर कॉलनी परिसरामध्ये देखील जर बघितलं तर गोरगरीब जनता राहणारे आहे, त्या लोकांना सुद्धा या स्मार्ट मीटरचा खूप त्रास व्हावा लागला आहे। जर MSCBच्या कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर स्मार्ट मीटर काढून जे आमचं जुनं MSCBचं मीटर होतं ते मीटरनं जर नाही बसवलं तर आम्ही शिवसेना स्टाईलनं या MSCBच्या दारात सोमवार 25 तारखेला आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही व या MSCBच्या कर्मचाऱ्यांची नागरिकांना अरेरावीची भाषा देखील जोरदार होत आहे। तर असा कोणताही कर्मचारी आम्हाला सापडल्यास त्याला शिवसेना स्टाईलनं चोप दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार।